अक्षया म्हणजेच पाठकबाई यांच्या तर सगळेच प्रेमात आहेत आणि सगळ्यांचं असं म्हणणं आहे की राणादांबरोबर जर लग्न त्यांचं झालं नसतं तर आम्हीच केलं असतं त्यांच्याबरोबर. आणि विशेष करून म्हणजे शिक्षिका असल्या कारणानं काही शिक्षक सुद्धा तुमच्या प्रेमात आहेत. आमच्या गावात सुद्धा एक शिक्षक आहेत आणि ते एक शिक्षकी शाळेवरतीच राहतात कारण ते एकच शिक्षक आहेत त्या शाळेत. तर त्यांचं असं म्हणणं आहे की मला सुद्धा त्यांच्याबरोबर लग्न करायचंय. आता मी म्हटलं ते तर नाही होऊ शकणार, त्यांचं लग्न झालेलं आहे. आता त्यांचं काय म्हणणं आहे ते मी बघतो. तर जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात शिक्षक चंबू गबाळे या. हो ऐका ना, ते चहा द्या आणि ते जे शिक्षक येणार त्यांना पाठवा. हो मीच आहे श्यामा. नाव नाही विचारलं, काम काय करता? तेच श्यामा. नाही नाही नाव नको, काम काय करता? अहो तेच श्यामा म्हणजे शाळा मास्तर. नाही नाही तुम्ही आलाय ठीक आहे, पण ती चहाची किटली हा डबा काय कळे ना मला, कशासाठी आलाय? ते डबा लागला तर असावा म्हणून. हा म्हणजे भूक लागली तर असं पोहे त्याच्यात पोहे 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 आणलेत तुम्ही? हा हा. पोहे कशासाठी? ते यंदा कर्तव्य आहे ना मला म्हणून. तुमचं कर्तव्य आहे? हो हो हो. म्हणजे अजून झालेलंच नाही? नाही ना. कशाला थोडक्यासाठी करताय? का म्हणजे काय थोडक्यासाठी म्हणजे नाही म्हणजे करावं तर लागणारच ना हा, कधीतरी. करावं लागेल. हा मग मग काय म्हणणं काय तुमचं? नाही जरा तिकडे म्हणजे ओळख झाली असती तर पसंत पडलं असतं तर झालं असतं माझं पण. हा कॉन्फिडन्स येतो कुठून पण आपलं? पसंत पडले असतं तर झालं असतं वगैरे. हा म्हणजे तुमचं काय म्हणणं काय? मी काय करावं मदत तुमच्यासाठी आता? म्हणजे जरा माझं बोलणं झालं असतं तर यंदा माझं पण झालं असतं लगीन. मला लगीन करायचं त्यांच्या. मग बघण्याचा कार्यक्रम इथेच करायचा आहे? हा हा. बघा की तुमच्या इथं बसू मी. बसा. केवढा मान. कसं असतं, आधी पाणी पाजतात. पाहुणे आले की त्यांना पाणी पाजतात. असा असा असा. अयो तसंच पहिलं आम्ही तुम्हाला पाणी देणार, हा. नंतर चहा कॉफी वगैरे सगळं देणार. हा. हा? तर हा मुलगा आहे, त्याच्याशी तुम्हाला लग्न करणं. नवरा मुलगा आहे हा. हे भाऊ आहेत का त्यांचे? कोण मला कळेल जाताना. हा हो हा. हा. तर नवऱ्या मुलाला काही प्रश्न आहेत का ते बघूया. पण असं शेजारी शेजारी बसला तर जरा छान वाटेल ना जोडा. राणा तर तुम्ही इकडे बसा, जरा जोडा बघूच आपण. आता कसा जोडा? छान मस्त. श्यामा हा हा. तर काही प्रश्न आता त्यांच्या वतीनं मी विचारतो कारण मी मुलीकडचा आहे ना. हा हा. तर विचार. त्यांच्याकडचे काही प्रश्न मीच आता यांना मध्ये मध्ये विचारतो कारण ते आता काही डायरेक्टली बोलणार नाहीत. इतका आनंद झाला शेजारी बसायला मिळालं म्हणून. वा वा. बरं मला एक गोष्ट सांगा की तुम्ही बीएड कुठून केलं? हा उल्हासनगर. उल्हासनगर? होय स्वस्त पडतंय तिकडे म्हणून. हा काय बेड बेड स्वस्त पडतोय तिकडं. मी डबल बेड घेतलाय तिथून. उषा पण फ्री, गादी फ्री असं मिळालं म्हणून घेतला. उल्हासनगर म्हणून गेलाय तिकडे बेड. बरं मला एक गोष्ट सांगा की आता समजा जर त्यांनी कधी लग्न करायचं ठरवलंच तुमच्यावर आणि लग्न झालंच, समजा जे होणारच नाहीये पण समजा झालंच कधीतरी, हा हा. तर स्वयंपाकाचं कसं असणार घरात? काय काय करायचं? टेन्शनच नाही ना. मी सुखी ठेवणार तिला. नाही नाही सुखी ठेवाल पण स्वयंपाक काय करायचं त्यांनी? काहीच नाही, वर्षानुवर्षी एकच करायचं. एकच मेनू? हा एकच मेनू. तांदळाची भाकरी, तांदळाचा डोसा, तांदळाची इडली, तांदळाची पेज असंच एकच? एकच. एवढा तांदूळ आणता कुठून? शाळेतून. पोरांना खिचडी देतो ना तांदळाची. लय जाम पोरं जेवत्यात. मग काय करणार? मग आता वाया जातो, पोरं खात नाहीत. खरंय. मग काय करणार? फुकट जाऊ नये म्हणून संसाराला हातभार घरी घेऊन येतो. जमतंय आज काय. त्यांना तुम्ही आवडताय म्हणून हसत नाहीये, तुम्ही जाम कॉमेडी दिसतं म्हणून हसतात त्या. असं असं जमू शकतं, काय सांगता येत नाही बाबा. हा ना. हा बरं
समजा लग्न ठरलंच तर फिरायला कुठे घेऊन जाल त्यांना? शाळेची पिकनिक काढायची हा, महाबळेश्वर 5 गणीला, एकाच पॅकेज मध्ये सगळं. पत्रिका कशा छापणार? नाही काय सोपं आहे, काय टेन्शनच घ्यायचं नाही. पोरांना सांगायचं हे बघा पालकांची मीटिंग आहे, सरांनी सांगितले पालकांची मीटिंग आहे, तुम्हाला यायलाच पाहिजे. मग या त्या शाळेत वर्गात भेटायला आले की हे घ्या. म्हणजे दारोदार फिरायचं पण नाही, पालक मिटिंगला तुम्ही पत्रिका जागेवर वाटा. बसल्या बसल्या. आणि समजा जर लग्न झालं तर ते कसं करणार, काय त्याचा प्लॅनिंग आहे का? हा गॅदरिंग ठेवायची की शाळेत, सगळं ऐकत मी इथं स्टेज लाईट स्पीकर. हा शाळेच्या गॅदरिंग मध्ये तुम्ही Gathering मध्ये लग्न सुद्धा सगळं, उरकून सगळं. टाकलं. म्हणजे हा. बघितलं की किती काटकसरी आणि संसाराचा विचार त्या माणसाने किती केलेला आहे. पण फारच मोठे मोठे प्लॅन आहेत हो तुमच्या आयुष्यात. हा मग म्हणजे जबरी प्लॅन. ए तुम्ही ना बारशाचा प्लॅन ऐकायला येडवाल. बारशा कमाल झाली मला. काय प्लॅन, काय कसं बोलवणार लोकांना बारशाला? काय करायचं त्यांना सांगायचं पालका पोरांना हे बघा 9 माहीचा रिझल्ट आहे, पोरांनो पालकांना घेऊन या. पालक आले का सांगायचं हा बघा 9 माहीचा रिझल्ट. जमतेच माझं. कसं शिकवता कसं मुलांना शाळेत साधारणपणे? हसत खेळत शिकवतो. हसत खेळत शिक्षण मला फार आवडतं. म्हणजे कसं शिकवता साधारण? मी पोरांना सांगतो तुम्ही खेळा, मी हसतो. हसत खेळ. परवा तुमच्या वर्गात एक तक्रार आली, ती पण सांगायला पाहिजे, कारण काय बाबा यांचं बॅकग्राऊंड हेही कळायला पाहिजे ना मुलाचं. तक्रार आली की मुलांमध्ये तुमच्यामुळे मारामाऱ्या झाल्या म्हणे 2 मुलांमध्ये. हा हा ते भूगोल शिकवताना झालं ते. काय पण काय असं काय शिकवलं? ते सूर्यमाला शिकवत होतो. मग मी काय म्हटलं माझं कसं हसत खेळ तुम्हाला सांगितलं शिक. कळलं. ते कसं मी काय पिंकीला म्हटलं हे बघ पिंकी तू पृथ्वी, पिंकी पृथ्वी, हा हा विजाला म्हटलं तू सूर्य, विजय सूर्य, हा रम्याला म्हटलं तू चंद्र. रम्या चंद्र. हा आता गंमत काय झाली पृथ्वी हा. आणि चंद्र याचं 4थी पासून. तर मग? म्हटलं पृथ्वी सूर्यभोवती फिरते, त्याला आला राग. एवढं वर्ष मी फिरतो तू का फिरणार, तू कोण? त्याच्यावरून ते झाले. हसत खेळत म्हणून चंद्रन सूर्याची मारामारी मारामारी झाली. झाली. पृथ्वीवरती कोण फिरायचं म्हणून. हा. साधारण दिशा माहिती पाहिजे. किती असतात दिशा? 4 असतात. क्या बात आहे. कुठल्या हे कुठल्या? प्लास्टिकच्या डिशा, नंतर ते स्टीलच्या डिशा, पेपर डिशा आणि पत्रावळ्या डिशा, अशा 4. बर, मला एक गोष्ट आता शेवटची सांगा, हा. आणि त्यात जर हे पास झाले तर तुमच्याशी लग्न होईल यांचं. आम्ही जगभर फिरतोय, जगातली 7 आश्चर्य तर तुम्हाला माहितीच असतील. सांगा फटाफट एक 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 एक. पहिलं आश्चर्य. दुसरं आश्चर्य. तिसरं आश्चर्य. चौथं. 5वं. 6. आणि लास्ट 7वं. आणि 8वं बघायचंय का? हा? 8वं बघायचं. दाखवा की जाऊ दे. वा 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 सर.